Friedel-Crafts oscillation involves the oscillation of aromatic ring. सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये aromatic ring पाहिजे. Typical oscillating agents are acyl chloride. आता oscillating agent मध्ये acyl group ऍड करायचा म्हणजे oscillating agent कोणता आहे इथं acyl chloride RCOCl. जर बेन्झिल असेल तर बेन्झिल क्लोराइड म्हणायचं आणि CS3COCl असेल तर त्याला म्हणायचं आहे ऍसिटिल क्लोराइड. हे काय ऍसिलेटिंग एजंट आहेत. देन टिपिकल लेविस ऍसिड कॅटलिस्ट दॅट इज अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. शक्यतो AlCl3 यूज करतात. However, because the product ketone forms a rather stable complex with Lewis acids such as AlCl3, Friedel-Crafts oscillation is also possible with acid anhydride. Instead of acyl chloride, आपण इथं अनहायड्रेट सुद्धा घेऊ शकतो. कोणता अनहायड्रेट आपल्याकडे पॉसिबल? ऍसिडिक अनहायड्रेट माहिती आहे तुम्हाला, थॅलिक अनहायड्रेट सुद्धा माहिती आहे. हे सुद्धा आपण काय करू शकतो ऍसिलेटिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. इथे एक रिएक्शन दिलंय बघा, बेन्झीन RCOCl. हा बेन्झीन हा RCOCl म्हणजे काय असिल क्लोराइड किंवा असिटिक अनहायड्राइड ऍसिड अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड कोण आहे AlCl3. याला रिप्लेस केलं अनहायड्रस कंडिशन मध्ये. इथं वॉटर जर तुम्ही असला तर रिएक्शन होणार नाही. अनहायड्रस कंडिशन जर मेंटेन केलात तर आपल्याला मिळतो हा कीटोन डेरिव्हेटिव्ह. आता याच्या मेकॅनिझम मध्ये मी जाणार नाही, सेमिस्टर फर्स्ट तुम्ही शिकलाय आणि इथं मला रेस्टो मध्ये मेकॅनिझम काय इथं गरज नाही. मला फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, हा बेन्झीन आहे, हा RCOCl आहे, याची रिएक्शन केली तर फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन मध्ये आमचा हा कीटोन मिळतो. मग ह्याचा रिव्हर्स म्हणजे काय रेट्रोसिंथेसिस. म्हणजे ह्याचे रिव्हर्स तुम्ही काय करू शकताय, काय म्हणू शकताय रेट्रोसिंथेसिसचा एरो वापरून बेन्झीन आणि RCOCl म्हणू शकताय ना, राईट. हीच कन्सेप्ट आपण पुढच्या ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. बघूया कशी यूज करूया. आता मी एक एक्झाम्पल देतोय, 3 एक्झाम्पल आज बघायचे आहेत पण खूप महत्वाचे एक्झाम्पल. हा आहे अरेल कीटोन. इथं बेन्झीन रिंग आहे, इथं CS3 आहे, इथं कीटोन आहे आणि ह्या बेन्झीन रिंगला पॅरा पोझिशनला MEO म्हणजे OCH3 ग्रुप अटॅच. हा टार्गेट मॉलिक्यूल. आता हा टार्गेट मॉलिक्यूल आपल्याला जर तयार करायचा असेल तर मला स्टार्टिंग प्रोडक्ट स्टार्टिंग रिएक्टंट काय घ्यायचे आहेत हे मला गेस करावं लागणार. मी काय करायला घेणार, हा मॉलिक्यूलचं अनालिसिसला घेणार. हा आपला टार्गेट मॉलिक्यूल. मग आता मला माहित आहे की हा सिंपल कीटोन आहे, 1 ग्रुप आहे, राईट. 1 ग्रुप डिस्कनेक्शन करता येतं इथं. मग माझ्याकडे चॉईस आहे कोणता चॉईस आहे S. तर हा ग्रुप इथनं बॉन्ड ब्रेक करायचा. शक्यतो मागच्या स्लाइड मध्ये मी दाखवतो थोडस. हा बेन्झीन रिंग जो आहे, राईट, हा बेन्झीन रिंग जो कधी पण शक्यतो ब्रेक करायचा. म्हणजे एरोमॅटिक जिथं आहे तो शक्यतो ब्रेक करायचा. त्याचे आपल्याला फायदे भरपूर आहेत मेकॅनिझम. तर इथं मी हा बॉन्ड बरोबर ब्रेक केला. आता तुम्ही म्हणाल इथं सुद्धा मी ब्रेक करू शकतो ना, इथं COCl होईल आणि इथं आपला CS3 होईल. मग CS3 मायनस त्याचा आपल्याला CS3 प्लस त्याचा आपल्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट आहे मिथिल क्लोराइड. आता तुम्ही म्हणायला गेलात तर आपण तिथं हा CO ग्रुप इथं ठेवून Cl करून पण आपल्याकडे असं असणार असिल क्लोराइड अवेलेबल नाही, राईट. मग मी काय केलेलं आहे बघा, हा बॉन्ड इथं ब्रेक केलेला आहे. मग इथं बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला ह्याचे फ्रॅगमेंट्स काय मिळाले किंवा मला ह्याचे रिएक्टन्स काय मिळाले, तर हा ग्रुप मिळालेला आहे. हा सिंपल कोणता आहे बेन्झीन रिंग आहे आणि त्याला कोण अटॅच आहे OMe. जर नुसता Me असतं तर आपण म्हणतो काय टोलिन म्हणतो, राईट, टोलिन. पण इथं आहे MEO. याचं पण नाव काय तर आहे पण आता मला सध्या लक्षात येत नाही. MEO आणि आपला बेन्झीन प्लस असिटिल क्लोराइड. एक प्रकारचं लिक्विड आहे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे, ऍसिटिल क्लोराइड. आपल्याला डेरिव्हेटिव्ह बनवताना हा लागतो असिटिल क्लोराइड. मग हे दोन इझिली अवेलेबल आहेत. मग मी काय केलं सिंथेसिस करू शकतो त्याचा. कसं सिंथेसिस केलं तर हा आपला हा ग्रुप प्लस आपला हा ऍसिटिल क्लोराइड घेतलं AlCl3. फ्रिडल-क्राफ्ट ऑसिलेशन हे रिएक्शन वरती लिहायचं असतं लक्षात घ्या. फ्रिडल-क्राफ्ट ऑसिलेशन. तर मला परत मिळाला काय टार्गेट मॉलिक्यूल.
म्हणजे हे जे आपण केलेलं आहे रेट्रोसिंथेसिस ह्या मॉलिक्युलचं हे अगदी परफेक्टली बरोबर आहे. आता मी एक दुसरं एक्झाम्पल देतो. ठीक आहे, हे एक्झाम्पल बघा थोडस काय येते आयडिया. हा एक ग्रुप आहे अरोमॅटिक, हा सुद्धा अरोमॅटिक आहे पण तो अटॅच आहे CH2 ग्रुपला. मग इथं आपल्याला दोन्ही बाजूने फ्रॅगमेंट करता येतं, दोन्ही बाजूने त्याला डिस्कनेक्ट करता येतो. ह्या बाजूने जसं की ए जर डिस्कनेक्ट केले तसं सिमिलरली बी सुद्धा आपल्याला डिस्कनेक्ट करता येतो. पण बी जर डिस्कनेक्ट केलो तर मी सुरुवातीला काय म्हटलं आहे, शक्यतो त्या कार्बोनिलला अटॅच अरोमॅटिक कंपाऊंड जिथे अटॅच होतो तो बॉन्ड ब्रेक करायचा. म्हणजे माझी सांगण्याची पद्धत अशी आहे की ऍसिड मध्ये ब्लू लिटमस रेड होतो आणि बेस मध्ये रेड लिटमस ब्लू होतो. हे लक्षात ठेवणं थोडंसं कन्फ्युजन होतं. त्यामुळे आपण काय करायचं, एकच लक्षात ठेवायचं, ऍसिड मध्ये ब्लू लिटमस पेपर रेड होतो, ह्याच्या रिव्हर्स आपल्याला माहिती आहे लक्षात. तसं मी आता इथं जर मी बी पॉसिबिलिटी दाखवलं तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. त्यामुळे मी काय केलंय की तुम्हाला शॉर्ट मध्ये मी आता इथं थोडस हे काढून दाखवतो. शॉर्ट मध्ये ओके, हा जो टोटल ग्रुप आहे ह्याला आपण AR कन्सिडर करायचा अरोमॅटिक, आणि ह्याला काय करायचं आहे अल्किल ग्रुप कन्सिडर करायचा. का तर हा CH2 ला अटॅच आहे. CH2 अल्किल आहे का अरोमॅटिक आहे? येस, अल्किल ग्रुप आहे. त्यामुळे ब्रेक करताना पॉसिबिलिटी काय करायचा, हा कार्बोनिलला अटॅच जो अरोमॅटिक कंपाऊंड आहे तोच काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. कारण की ते ब्रेक करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे रोल. आपल्याला तिथं बरोबर एक्झॅक्टली आपला अरोमॅटिक कंपाऊंड आणि इथं आपल्याला काय करायचं आहे Cl ग्रुप अटॅच करायचा, म्हणजे हा आपला येस असिल क्लोराइड हा ग्रुप तयार झालेला आहे, असिल क्लोराइड. आणि दुसरा पॉसिबिलिटी कोणती आपली, हा आपला अरोमॅटिक कंपाऊंड. मग सिंथेसिसला परत काय केलेलं आहे, हेच सिंथेसिसला मी घेतलेलं आहे, दिसतंय इथं येस. आणि यांची AlCl3 फिल्टरक्राफ्ट असिलेशन रिएक्शन, आणि मला मिळेल काय मग आपला हा जो घेतलेला डिझायर टार्गेट मॉलिक्यूल आहे हा आपण तयार करू शकतो. बाकी हे आपण प्रोटेक्ट केलेलं आहे, इथं आपल्याला काय जाण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, आता मी पुढे जातोय. आता पहिलं एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये एक इथं अरोमॅटिक ग्रुप होता, इथं अल्किल ग्रुप होता कीटोन. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथं अरोमॅटिक आहे, इथं पण अरोमॅटिक आहे, पण हा अरोमॅटिक एक अल्किल ग्रुपला अटॅच आहे. पण पुढचा जो टार्गेट मॉलिक्यूल आहे हा टार्गेट मॉलिक्यूल इथं ह्या कीटोनला इथं पण अरोमॅटिक आहे आणि ह्या इथं पण अरोमॅटिक. मग अशा वेळेला काय करायला येणार, तर आपल्याला पहिल्यांदा चेक करायला येणार दोन पॉसिबल. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक केला तर मला काय पॉसिबल मिळतं. बघा, हा ए बॉन्ड इथं मी सांगितल्याप्रमाणे ब्रेक केला तर इथं आपला नॉर्मली हायड्रोजन बेन्झीन सारखा, राईट. आणि इथं आपला काय मिळेल, कीटोन, म्हणजे कीटोन कार्बोनिलला अटॅच असिल क्लोराइड म्हणजे क्लोरीन. ओके, आता मी क्लिअर करतोय. आता दुसरी पॉसिबिलिटी बघूया आपण. ही पॉसिबिलिटी कोणती आहे हे आता विसरून जावा, ही ही इथं दाखवतो. हा बॉन्ड ब्रेक करायचा, हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय मिळेल, इथं Cl ग्रुप अटॅच, बघा हा Cl ग्रुप अटॅच, आणि दुसरा हायड्रोजन अटॅच कुठं असणार आहे, या कार्बनला, इथं हायड्रोजन अटॅच, बरोबर. मग थोडस विचार करा, ए बरोबर आहे की बी बरोबर आहे. स्क्रीनवर दिसत असणार आहे ए बरोबर आहे की बी बरोबर आहे. मेकॅनिझमच्या दृष्टिकोनातून बघितलात तर सॉरी, मेकॅनिझम म्हणण्यापेक्षा आपण बघूया, हा स्टार्टिंग प्रोडक्ट अवेलेबल आहे, हा स्टार्टिंग प्रोडक्ट अवेलेबल आहे, हा स्टार्टिंग प्रोडक्ट अवेलेबल आहे, हा स्टार्टिंग प्रोडक्ट अवेलेबल आहे. पण मेकॅनिझमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार करायला गेला, कोणत्या मेकॅनिझमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने, तर आपला पाथ ए जो आहे तो जर रिएक्शन केली तर आपल्याला हा मिळणार, आणि पाथ बी न जर रिएक्शन केली तर आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल मिळणार. पण
हा टार्गेट मॉलिक्यूल मिळणार नाही. कसं मिळणार नाही तर मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये आता इथं बघा. इन दिस केस choice between these two disconnection of this sort can be made by first criteria. कोणती क्रायटेरिया आपण बघणार आहे तर आपण बघणार आहे गुड मेकॅनिझम. इथं जर आपण बघितलं ज्याला मेकॅनिझम परफेक्ट माहित आहे तो सॉल्व्ह करू शकतो. तर बघा काय होतं. डिस्कनेक्शन बी मग बी चा जो भाग बघितला त्याच्यामध्ये एक नायट्रो ग्रुप आहे. नायट्रो ग्रुप कसा आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. मग अरोमॅटिक कंपाऊंडला जर नायट्रो ग्रुप असेल तर त्याची काय असतो आर्थो डायरेक्टिंग असतो की मेटा डायरेक्टिंग असतो. येस नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर आर्थो पॅरा आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर काय करायचं आहे मेटा डायरेक्टिंग. मग हा नायट्रो ग्रुप जो आहे तो मेटा डायरेक्टिंग आहे. त्यामुळे आपल्याला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे त्याची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल मिळणार. पण ए जो डिस्कनेक्शन केलेला आहे तो एमईओ ग्रुप जो आहे हा एमईओ ग्रुप हा कसा आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग काय करतात आर्थो आणि पॅरा ग्रुप ऍक्टिव्हेट करतात. मग हा एमई ग्रुप थोडासा बल्की आहे त्यामुळे तो काय करतो पॅरा ग्रुपला ऍक्टिव्हेट करतो. पण पॅरा पोझिशनला कोण ऑलरेडी आहे मिथिल ग्रुप त्यामुळे त्याच्याकडे चॉईस कोण आहे आर्थो ग्रुप. त्यामुळे हा एमओई ग्रुप काय करतो फक्त आर्थो ग्रुपला ऍक्टिव्हेट करतो. हा निगेटिव्ह चार्ज तुमच्या कार्बनवर अटॅक करेल सीएल निघून जाईल आणि मला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळेल. बघा हा टार्गेट मॉलिक्यूल दिसतो तुम्हाला. हा मगाचाच टार्गेट मॉलिक्यूल आहे की नाही चेक करा. हा इथला टार्गेट मॉलिक्यूल ही स्ट्रक्चर थोडंसं लक्षात ठेवा आणि मगाच्या स्लाइड मध्ये जे टार्गेट मॉलिक्यूल आपण बघितलं तेच आहे की नाही बघा. बघा राईट हेच टार्गेट मॉलिक्यूल आहे. आता मी दुसरी पॉसिबिलिटी पण दाखवतो. हे आपलं टार्गेट मॉलिक्यूल एक्झॅक्टली राईट रिएक्शन. आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे जो बी पाथवे आहे बी पाथवे मध्ये मला काय मिळतात इथं असिल क्लोराईड मिळतो इथं असिल क्लोराईड मिळतो आणि इथं काय मिळतो हायड्रोजन मिळतो. ओके मग ह्याची रिएक्शन जर तुम्ही केली AlCl3 क्लोरोक्रॉप असिलेशन तर मला मिळणारा प्रोडक्ट काय असतो हा नायट्रो ग्रुपमुळे मेटा डायरेक्टिंग मिळेल आणि मेटा डायरेक्टिंग मिळाल्यानंतर तिथं खाली मी दाखवलेलंच आहे थोडस तुम्हाला हायलाइट करतोय तर हा प्रोडक्ट बघा बघू वरती पण रिएक्शन आहे ही रिएक्शन हा रिएक्शन हा आपला टार्गेट मॉलिक्यूल आहे आणि हा आपला टार्गेट मॉलिक्यूल नाहीये. जर मी बी पाथ न गेलो तर मला हा मिळणार आहे. मग मला तुम्ही सांगा चुकीचा आहे की बरोबर आहे कोणतं पाथ. तर इथं मेकॅनिझमचा रोल महत्वाचा आहे. हा नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काय करतो येस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग मेटा पोझिशन म्हणजे ही मेटा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे इथला हायड्रोजन न जाता इथला हायड्रोजन वरती निघून जातो आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करतो मग पुढे इथे अटॅक करतो आणि मला हा प्रोडक्ट मिळतो. मला पाहिजे होता कोण तर मला पाहिजे होता हा मॉलिक्यूल. ओके समजलं असेल. आता मी पुढचं दाखवतो. इथं आपल्याला काही प्रॉब्लेम्स डिस्कस केलेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला काय करायचं परत गुगल क्लासरूम जो आहे आपला त्याच्यावरती अपलोड करायचे. 5 प्रॉब्लेम्स दिलेले. ह्याच्या पुढचा जो भाग आहे थोडासा कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहे त्यामुळे मी आज इथंच थांबणार आहे आणि पुढचं लेक्चरला थोडस आता मी टाइम वाढवत जाणार आहे कारण की आता आपण एक एक भाग तुम्हाला समजत चाललाय आणि इथून पुढे आता 2 ग्रुप डिस्कनेक्शन करायचं आहे. ओके 2 ग्रुप डिस्कनेक्शन करायचं आहे त्यामुळे पुढचा भागाला थोडासा